मंगेश, अरे ही तुम्हाला काहीही आठवतंय का? ती पळून जाण्यामागे काहीतरी स्ट्रॉंग रिझन होतं का? ती का पळाली आम्हाला माहित नाही. तुम्ही तिला शोधून परत आणाल तर बरं होईल. फोटो यांना शोधायचं. यांना मी कुठेतरी पाहिलंय पण नेमकं आठवत नाहीये कुठे. शोधतो बघूया. पण मिसेस राऊत, तुम्ही सुद्धा मला कॉपरेट करा. निघतो मी आणि लवकरच तुमच्या सुनेला शोधून काढतो. बोला खामकर. मनूच्या जीवाला धोका असलेला खोटा फोन अंधेरी पंप हाऊसच्या समोरच्या पांढऱ्यावर आला होता. तुमची खबर पक्की आहे? हो सर, मी 2 वेळा खात्री केलेली आहे. ही बातमी पक्की आहे. ठीक आहे. मनूच्या जीवाला धोका असल्याचा फोन खोटा होता. कुठल्या तरी पानपट्टीवरून फोन होता. कानविंदे, तुम्हाला काय वाटतं? आपल्याला मिसगाईड करणारा माणूस कोण असू शकतो? सर, मी तोच विचार करतो. अशी कोण व्यक्ती आहे जिला मनूपासून नुकसान होऊ शकतं आणि तो अडचणी देऊ शकतो? असं कोण आहे? प्रशांत. नको, घरी नको. ते मला डांबून ठेवतील. मला घरी नाही जायचं. तू मला घरी नको नेऊस प्लीज. करेक्ट. मी तुम्हाला सांगितलं ना कानविंदे, या मुलीला मी कुठेतरी पाहिलंय. चला. कुठे? रमाबाई महिला आश्रम. तिथे? तिथेच. मी वेडी नाहीये. ते म्हणाले मी वेडी आहे म्हणून. त्यांनीच मला कोंडून ठेवले. मला वेड लागावं म्हणून. कोण करते असं? ते मी तुला सांगतो. ऋतूचा फोटो तुमच्याकडे? वसुमती राऊतांनी हा फोटो मला दिला. त्यांच्या सुनेचा फोटो म्हणून. ती गायब आहे. गप्प बसतेस का मारू आता तुला? मरत का नाहीस तू? देवराज, तुम्हाला माहिती आहे, मी कुठलीही गोष्ट करते ती नीट विचार करूनच. त्याचे परिणाम काय होतील, कसे होतील हे मला चांगलं कळतं. मी बघते.